नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 67 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रीतीचे सगळे मित्रमैत्रिणी टेकडीवरच्या गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेत होते. तेव्हा प्रीती सगळ्यांना सांगत असते, टेकडीवरचं हे गणेश मंदिर नागपूरमधलं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर उंच टेकडीवर असल्यामुळे इथून पूर्ण शहर खूप सुंदर दिसतं. लोक म्हणतात की ते दर्शन घेतलं की मनाला खूप शांतता मिळते. तेव्हा केतकी लगेच म्हणते, हो ग प्रीती, म्हणूनच इथे लोकांची एवढी गर्दी आहे. तेव्हा प्रीती पुढे म्हणते, होय ग, म्हणूनच रोज सकाळी संध्याकाळी अनेक लोक दर्शनासाठी इथे येतात. टेकडीवरच्या गणेश मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ते सगळे अंबाझरी तलावाच्या दिशेने निघाले. अंबाझरी तलावावर पोहोचताच प्रीतीचा सगळा ग्रुप एकदम खुश होतो. समोर पसरलेलं पाणी, थंड वारा आणि बोटींची रांग पाहून सगळेच लगेच नौका विहारासाठी तयार होतात. सगळे बोटीत बसताच हसणं चेष्टा सुरू होते. तेव्हा कार्तिक मुद्दाम सोनालीच्या अंगावर पाणी उडवतो. तेव्हा लगेच सोनाली ओरडत म्हणते, अरे कार्तिक थांब ना, कपडे भिजतील. पण केतकीही लगेच दुसऱ्या बाजूने पाणी उडवते. मग काय, सोनाली कशी गप्प बसेल? तेव्हा ती पण सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायला सुरुवात करते. थोड्याच वेळा सगळेच मस्तीमध्ये रंगतात. कोणी हसतं, कोणी फोटो काढतं, तर कोणी बोट थोडी हल्ली की घाबरल्यासारखं नाटक करतं. तेव्हा मनाली हसत म्हणते, आपल्यामध्ये एकही कपल नाही, नाहीतर इथे किती मस्त टायटॅनिक पोज देऊन छानसा फोटो काढला असता. हे ऐकता सोनालीच्या तोंडून न कळत निघतं, अगं आहे ना. तेव्हा सगळ्या मुली तिला विचारतात, कोण आहे ग सोनाली आपल्यामध्ये कपल? तेव्हा सोनाली क्षणभर गोंधळते. तिच्या लगेच लक्षात येतं की सतीशने अजून कुणालाच सांगायचं नाही असं म्हटलंय. तेव्हा ती लगेच सावरते आणि हसत म्हणते, अगं म्हणजे म्हणाली तू आणि मी, आपण दोघीच ग, कपल सारखं टायटॅनिक पोज देऊन फोटो काढूया. सोनाली असं म्हणता सगळे मोठ्याने हसू लागले. वा सोनाली, तुझी ही आयडिया भारी आहे असं सगळ्या म्हणाल्या. चला मग तसा फोटो काढूया असं म्हणत सगळे फोन काढतात. मनाली पुढे उभी राहून हात पसरवते आणि सोनाली मागून तिला धरते. बोटीवर टाळ्या, हसू, ओरड, पुन्हा एकदा सगळं वातावरण मस्तीने भरून जातं. आणि सोनाली मात्र मनातल्या मनात म्हणत असते, आज तरी वाचले बाबा. प्रीती सगळ्यांना पाहत हसत असते. तिला वाटत असतं या क्षणी सगळे मन मोकळे झालेत. थंड वारा, पाण्यावर हलणारी बोट आणि मित्रमैत्रिणींची मस्ती अंबाझरी तलावाला आणखीनच खास बनवते. त्या क्षणी कुणालाच घरी जायचं आठवत नसतं. फक्त हा आनंदाचा क्षण जास्तीत जास्त वेळ जगायचा असतो. आता या सगळ्यांचं नागपूरमध्ये सगळं फिरून झालं होतं. शेवटी सगळे दमून कंटाळून घरी आले होते. आता फक्त शेवटचा एकच दिवस राहिला होता. रात्री जेवण झाल्यानंतर सगळेजण घराच्या लॉनमध्ये गप्पा मारत बसले होते. तेव्हा प्रीतीची मम्मा थोड्या हळव्या आवाजात म्हणते, मुलांनो, तुम्ही सगळे आल्यावर घर एकदम भरल्यासारखं वाटतंय. आम्हा सगळ्यांना खूप छान वाटतंय. तुम्ही सगळेजण अजून एखादा आठवडा तरी राहिलात तर किती बरं होईल. हे ऐकून सगळ्या मुली एकमेकींकडे पाहू लागल्या. तेव्हा केतकी हलकं हसत म्हणते, आंटी खरंच आम्हाला इथे खूप छान वाटतंय. पण आंटी, जसं सुट्ट्या पडल्या तसं आम्ही सगळे प्रीतीसोबत इथेच आलो. आता घरच्यांनी सुद्धा काय काय प्लॅन करून ठेवलेत. कोण कुठे फिरायला जाणार आहे, तर कोणाकडे कार्यक्रम आहेत. म्हणून आंटी आता घरी जावंच लागेल. सोनाली ही म्हणते, पण आंटी आम्ही पुन्हा एकदा नक्की येतो. तेव्हा प्रीतीची मम्मा म्हणते, हो पण आता इथे नाही, मुंबईला यायचं. तेव्हा सगळे हसून म्हणतात, हो आंटी. हे सगळं ऐकत अनिकेत हसत मध्येच म्हणतो, पण तुम्हाला नागपूरमध्ये येऊन कसं वाटलं? म्हणजे तुमच्या सुट्ट्या छान गेल्या ना इथे? हे ऐकून सगळ्यांच्या तोंडावर हसू येतं. मनाली हसत म्हणते, दादा खूपच मस्त गेल्या आमच्या सुट्ट्या इथं. केतकी लगेच जोडते, इतकं फिरलो आम्ही, पूर्ण नागपूर फिरून झालं. तर सोनाली हसत म्हणते, आणि दादा, खाण्याचं तर विचारूच नका. सकाळपासून रात्रीपर्यंत नॉनस्टॉप काही ना काहीतरी खातच होतो. दादा खरं सांगू, खाण्यापिण्यामध्ये फिरण्यामध्ये कशाचीच काहीच कमतरता नव्हती. मग शेवटी सगळे एकत्रच म्हणतात, आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. इथे येऊन खूप छान वाटलं आम्हा सगळ्यांना.
हे ऐकून प्रीतीचे मम्मा पप्पा समाधानाने हसत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांचं मन भरून आलं होतं. तेव्हा प्रीतीचे पप्पा म्हणाले, आता सगळे जाणारच आहेत म्हणतात, तर प्रीती, तू उद्या सगळ्यांना मॉलमध्ये घेऊन जा. प्रत्येकाला जे आवडेल ते घेऊन दे. सगळ्यांसाठी आपल्याकडून एक छोटीशी भेट असू दे. तेव्हा सगळे लगेच म्हणाले, नको अंकल, गिफ्ट वगैरे काहीच नको. तेव्हा प्रीतीची मम्मा हसत म्हणते, नाही नको असं म्हणायचं नाही. हे आमच्याकडून प्रेमाने दिलेलं छोटंसं गिफ्ट आहे. तेव्हा प्रीती हसत म्हणते, ठीक आहे पप्पा, मग उद्या सकाळीच आम्ही सगळे मॉलला जातो. तेव्हा पप्पा पुढे अनिकेतला म्हणाले, आणि हो अनिकेत, तू मुलींची पुण्याची फ्लाईट तिकीट बुक करून ठेव. तेव्हा अनिकेत लगेच म्हणतो, हो पप्पा, मी बुक करून ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे मॉलमध्ये गेले होते. तो मॉल खूप मोठा होता. मॉलमध्ये आज जाताच सगळ्यांचे डोळे चमकतात. मॉलमध्ये आज जाताच सगळे मॉलमध्ये इकडे तिकडे फिरू लागले. कधी या दुकानात जात होते, तर कधी त्या दुकानात. हे बघ किती छान आहे, अगं तो ड्रेस बघ, असं म्हणत त्या एकमेकींना शॉपिंगसाठी मदत करत होत्या. कोणाला कपडे आवडले, कोणाला बॅग, तर कोणाला शूज आवडले. प्रीती प्रत्येकीला जे आवडतं ते घेऊन देत असते. थोड्याच वेळा सगळ्यांच्या हातात पिशव्या दिसतात, पण सतीश मात्र स्वतःसाठी काहीच घेत नसतो. तेव्हा प्रीती त्याच्याकडे पाहून म्हणते, अरे सतीश, तुला पण काहीतरी घ्यावंच लागेल. तेव्हा सतीश हसत तिला म्हणतो, प्रीती, खरंच मला कळत नाहीये की मी काय घेऊ. आता असं कर, तूच मला काहीतरी सजेस्ट कर. प्रीती क्षणभर विचार करते आणि मग हळूच म्हणते, सतीश, तुला घड्याळ आवडतं का? साधं, क्लासिक, अगदी तुझ्यासारखंच. सतीश तिच्याकडे पाहतो आणि थोडा थांबून म्हणतो, जर तू म्हणतेस प्रीती तर चालेल. चल मग घड्याळच घेऊया असं प्रीती म्हणते. आणि मग ते दोघे घड्याळाच्या दुकानात गेले. तेव्हा प्रीती सतीशसाठी वेगवेगळी घड्याळं पाहत असते. एक घड्याळ हातात घेऊन ती म्हणते, हे बघ सतीश, हे खूप छान दिसतंय. ती सतीशचा हात हलकेच धरते आणि ते घड्याळ त्याच्या हातात घालून पाहते. त्या क्षणी ते दोघे एकदम जवळ उभे होते. पण सतीश नजर वर करून तिला पाहत नाही, कारण जर त्याने तिच्याकडे पाहिलं तर तिला सगळं कळून जाईल असं त्याला वाटत असतं. घड्याळ हातात बसवून प्रीती मागे सरकते. फिट आहे, ती हलक्या आवाजात म्हणते. सतीश घड्याळाकडे पाहतो, पण प्रत्यक्षात तो वेळ पाहत नसतो. तो त्या क्षणाला थांबवायचा प्रयत्न करत असतो. दोघही शांत उभे होते, पण आजूबाजूला मॉलचा गोंगाट सुरू असतो. पण त्यांच्यासाठी तो क्षण एकदम वेगळा आणि शांत झालेला असतो. थोड्या वेळात प्रीती बिल करण्यासाठी काउंटरकडे जाते. तेव्हा सतीश थोडा बाजूला एकटाच हातातल्या घड्याळाकडे पाहत उभा असतो. पण त्याचं लक्ष वेळेकडे नसतंच. नीता हे सगळं पाहत असते. ती हळू सतीश जवळ येते आणि मिश्किल हसत म्हणते, सतीश, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तेव्हा सतीश आधीच खुशीत असतो. तो हसतच म्हणतो, काय ग नीता, कोणती आनंदाची बातमी आहे माझ्यासाठी? तेव्हा नीता थोडी रहस्यपूर्ण आदा ठेवत म्हणते, मला वाटतं सतीश, लवकरच प्रीती तुला प्रपोज करणार आहे. हे ऐकता सतीश क्षणभर गोंधळतो आणि तो हसत पण चकित होऊन नीताकडे पाहत म्हणतो, म्हणजे नीता, तू नेमकं काय म्हणतेस? तेव्हा नीता थोडी मिश्किल हसत म्हणते, अरे म्हणजे काल माझ्या बहिणी म्हणत होत्या की तू खूप हँडसम दिसतोस. मला वाटलं की त्या सुद्धा तुझ्यावर लाईन मारतील, म्हणूनच मी मुद्दामच प्रीतीसमोर त्यांना म्हटलं की त्याची गर्लफ्रेंड आहे. हे ऐकता सतीच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलतात आणि नीता पुढे म्हणते, सतीश, हे ऐकून तेव्हा प्रीतीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. ती लगेच मला विचारत होती की कोण आहे तुझी गर्लफ्रेंड? सतीची गर्लफ्रेंड आहे हे ऐकून मला धक्काच बसला असं प्रीती म्हणत होती. तेव्हा मी पण तिला विचारलं होतं की तुला एवढा का धक्का बसला? सतीश, तुला माहित आहे का? तेव्हा ती हसली आणि लाजली सुद्धा. म्हणजे सतीश, नक्कीच प्रीतीच्या मनात आता तुझ्याबद्दल फिलिंग्ज आहेत आणि म्हणूनच मला वाटतं आता प्रपोजचा दिवस लवकरच येणार. हे ऐकता सतीशला आनंद आवरेनासा होतो. तेव्हा तो नकळत मोठ्याने ओरडतो, यस यस. सतीशचा तो आवाज संपूर्ण मॉलमध्ये घुमतो. तेव्हा आजूबाजूचे लोक त्याच्याकडे पाहत होते. काउंटरवर उभी असलेली प्रीती सुद्धा मागे वळून पाहते आणि मनात विचार करत असते, हा असा अचानक का ओरडतोय?
पण कोणाला काय कळणार होतं की सतीशला तेव्हा किती मोठा आनंद झाला होता. कारण आता त्याला खात्री वाटू लागलेली असते की प्रीतीच्या मनातही त्याच्यासाठी काहीतरी खास नक्कीच आहे. सतीश हसत नीताकडे वळतो आणि म्हणतो, चल मग नीता, सांग तुला काय हवं आहे इथे मॉलमध्ये. आज माझ्याकडून तुला गिफ्ट. नीता मोठ्याने हसते, अरे वा एवढा हॅप्पी. मग लगेच म्हणते, नको सतीश, आत्ता काही गिफ्ट नको. तुझ्या लग्नानंतरच मला तुझ्याकडून मोठं गिफ्ट घ्यायचं आहे. तेव्हा सतीश अजूनच खुश होतो आणि हसतच म्हणतो, चालेल नीता, तेव्हा तुला जे हवं आहे ते गिफ्ट मिळणार माझ्याकडून. नीता डोळे वटारत हसते आणि म्हणते, बस बस, आत्तासाठी एवढाच आनंद पुरे आहे. दोघंही हसत होते आणि थोड्याच वेळात प्रीती बिल करून त्यांच्या जवळ येते. तिच्या चेहऱ्यावरही शांत हसू असतं आणि सतीच्या मनात मात्र आता पुढच्या आयुष्याची नवी स्वप्न उमलायला लागलेली होती. यांच्याबरोबरच तुम्ही नागपूरच्या सुट्ट्या कशा एन्जॉय केला हे मला कमेंट करून सांगा. आणि आपली ही 7 जन्माची सतीश आणि प्रीती ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.